ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हनीमूनला जाणार असल्याचे समजताच इकडे तन्वी विचार करते की आता त्यांच्या पाठोपाठ मला 3-4 दिवस तरी जावं लागेल. तर मग आता किल्लेदाराला मी काय कारण सांगू की जेणेकरून किल्लेदार मला सोडेन. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये झोपलेले असताना लगेच सायली म्हणते की अर्जुन सर अजूनही आपलं काही जाणं थांबलेलं नाहीये बरं का. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली मी प्रयत्न केले ना. आता मम्माने चैतन्याला अगोदरच विचारलं होतं त्यात माझी काय चूक. सायली म्हणते की तुम्ही जर आईची समजूत काढू शकला नाही ना तर आपल्याला त्या हनीमूनला जावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचा एक प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का मिस सायली. हनीमून हा शब्द आणि तुम्हाला त्याच्या कन्सेप्टची भीती वाटते. अर्जुन म्हणतो की आपण तिथे गेल्यानंतर आपला बेड आणि रूम बदलणार बाकी सर्व काही इथल्यासारखंच असेल. तुम्ही काही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो की आपण फक्त आपल्यामध्ये फ्रेंडशिप असणार आहे आणि सगळ्यांसाठी तो हनीमून असणार आहे. अर्जुन म्हणतो की आता चेहऱ्यावरती स्माईल ठेवा मिस सायली. तर लगेच सायली हसू लागते आणि आता अर्जुनने सायलीला विश्वास दिलेला असतो. अर्जुन म्हणतो मी सायली आता तुम्ही एक काम करा खाली जा आणि तुमच्या चेहऱ्यावरती खूप उत्साह दिसू द्या आणि आपल्याला हनीमूनला जाण्याची खूप तयारी करा. इकडे आता विपुलचे आई वडील घरी आलेले असतात तेव्हा रविराज 2च दिवसात विपुल आणि तन्वीचा साखरपुडा करणार असल्याचे त्यांना सांगतो. तेव्हा ते म्हणतात की 2 दिवस फार घाई नाही होत का. तर रविराज म्हणतो की अहो साखरपुड्यात कसली तयारी करायची असते. रविराज म्हणतो की ते तुम्ही माझ्यावर सोडवा. गुरुजींनी परवाचा मुहूर्त दिला ना तो आपल्याला त्याच मुहूर्तावरती साखरपुडा करायचा आहे. तर विपुलचे आईवडील म्हणतात की तुम्ही म्हणताल तसं. तर सुमनसुद्धा खूप खुश झालेली असते आणि लगेचच पाठीमागून तन्वी तिथे ते बोलणे ऐकते आणि म्हणते की हा किल्लेदार आता माझं लग्न करूनच सोडणार आहे आणि 2 दिवसात साखरपुडा. तेवढ्यात विपुल तन्वीला बघत हाय करतो. तर तन्वी ही हसण्याचं नाटक करते. तन्वीकडे बघत विपुल म्हणतो की साखरपुड्याची डेट फिक्स करण्या अगोदर मला वाटतं तन्वीला विचारावं. आणि तन्वी तुला परवाची डेट चालेल ना गं. तर तन्वी चेहरा पडते. तन्वी म्हणते मला काय प्रॉब्लेम असणार आहे पण माझी इन्स्टिट्यूटची ट्रीप परवा राजस्थानला जाते. तन्वी म्हणते की माझे 3-4 दिवस तर तिकडेच जातील आणि काय आहे स्टडी टूरला जर मी गेले ना तर माझा अभ्याससुद्धा खूप चांगला होईल आणि राजस्थानमध्ये जाऊन ऑथेंटिक जे डिझाईन आहे ना ते सुद्धा मला बघता येईल. रविराज म्हणतो की पण त्यापेक्षा साखरपुडा जास्त महत्त्वाचा ना. तर विपुल म्हणतो नाही बाबा. विपुल म्हणतो सध्या तन्वीला जे करावंसं वाटतं ना ते महत्त्वाचं आहे आणि तन्वी आपण साखरपुडा कधीही करू शकतो. तू तू तुझ्या स्टडी टूरला जा बरं. तर आता तन्वी म्हणते की पण बाबा तुमची परवानगी. तर रविराज म्हणतो आता विपुलनेच परवानगी दिली तर मग काय. तर विपुल हसू लागतो आणि तन्वी विपुलला थँक्स करते. ते बघून हात जोडत सुमन म्हणते की देवा इतका समजूतदार नवरा सगळ्यांनाच दे रे बाबा. तर इकडे आता खाली सायली ही किचनमध्ये येऊन लाडू चिवडा सर्व काही तयार करत असते. तेवढ्यात कल्पना विमल तिथे येतात आणि सायलीला म्हणतात अगं सायली काय करते. सायली म्हणते की आई प्रवासात भूक लागली तर सर्व असायला हवं ना. तेव्हा लाडू आणि चिवडाही केलाय. ते बघून अस्मिता म्हणते की 5 स्टार हॉटेल हिला माहितीच नाही आहे आणि अगदी डाऊन मार्केट आहे. तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. तर आता ते बघून अर्जुनसुद्धा अवाक झालेला असतो आणि सायलीला खुणावू लागतो. कल्पना म्हणते सायली हे सर्व बाजूला राहू दे. तू तुझी बॅग भरली का. तर सायली म्हणते भरली ना आई. मी स्वेटर घेतलं, कानटोपी घेतली, सॉक्स घेतले आणि माझे ॲसिडिटीचे औषधं वगैरे सर्व काही घेतलं. तर ते ऐकून कल्पना तर अवाकच होते. सायली म्हणते आई अजून काही घ्यायला हवं का. तर अर्जुन डोक्याला हात लावतो. अर्जुन म्हणतो या जर अशा वागत राहिल्या ना तर घरच्यांना नक्कीच डाऊट येईल. मलाच काहीतरी करावं लागेल. तर आता विमल सुद्धा कल्पनाकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागते. तर कल्पना खुणावत म्हणते मी बघते आणि सायलीकडे येत कल्पना म्हणते की सायली तू हे सर्व बाजूला ठेव बरं आणि बाहेर ये. तर आता सायलीला घेऊन कल्पना ही खुर्चीवर बसते. सायली म्हणते काय झालं आई माझी बॅगसुद्धा भरून झाली. तर आता इकडे अस्मिता विचार करते आणि सायलीकडे बघते. अस्मिता म्हणते की बॅग तरीने तापाच्या गोळ्यांनीच भरली आणि स्वेटरनेच भरली. या मुलीला हनीमून काही माहीत आहे की नाही. अस्मिता विचार करत म्हणते की हिच्या भोळेपणाचा मला नक्कीच फायदा घेता येईल. तर कल्पना इकडे सायलीला म्हणते की तुझी बॅग भरून झाली ना पण तरीही मला तुझ्यासोबत वेगळं बोलायचं आहे. कल्पना म्हणते मी मागेसुद्धा तुझ्याजवळ विषय काढला होता पण आता ती योग्य वेळ आली असं मला वाटतं. कल्पना म्हणते की सायली तू आता अर्जुनने बाळासाठी तुम्ही दोघांनी प्रयत्न करायला हवेत. कल्पना म्हणते की आता तुम्ही तिथे जाताल ना तिथे सुंदर निसर्ग असेल, शांतता असेल. कल्पना म्हणते की तेव्हा त्या वातावरणात मिळालेला वेळ तुम्ही सत्कारणी लावा. तेव्हा सायली घाबरते. तर अस्मिता म्हणते की मम्मा उगाच तिला टेन्शन देऊ नकोस बघ ती किती घाबरली.
तर आता इकडे तन्वी ही साक्षीच्या घरी येते तेव्हा साक्षी एक लेटर तन्वीला देत म्हणते की हे घे प्रिया, तुझ्या फॅशन डिझायनिंगच्या इन्स्टिट्यूटचं खोटं लेटर आहे हे. साक्षी म्हणते की मार आता हे किल्लेदाराच्या तोंडावर. तर हसतच तन्वी म्हणते की थँक्स साक्षी. तर साक्षी म्हणते की तुला मोबाईलमध्ये एक फोटोही पाठवलाय. तर लगेच तन्वी तो फोटो बघते आणि म्हणते हा कोण आहे. तर लगेच हातात सुरा घेतलेला मैपत हा जोराने हू करतो. तर घाबरतच तन्वी म्हणते की हे कोण आहे. साक्षी म्हणते की याचा चेहरा नीट लक्षात ठेव, तुला काही जरी अडचण असेल तर तू याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतेस. साक्षी म्हणते की याला आपण एवढा पैसा पुरवला ना, आपल्यासाठी हा गुडघ्यावर सुद्धा चालायला तयार होईल. तर तन्वी हसतच म्हणते मला माहीतच होतं, मी फक्त रिसॉर्टचं नाव सांगितलं तर तू अगदी परफेक्ट प्लॅन करशील. तर तेवढ्यात महिपत म्हणतो की मस्केबाजी जरा कमी कर आणि माथेरानला गेल्यानंतर ना तोंड कमी कर आणि डोकं जास्त चालव. त्या अर्जुन सुभेदाराच्या थोबाडावर मला अजिबात हसू नाही दिसलं पाहिजे. तर तन्वी म्हणते की ते त्या सायलीच्या सुद्धा चेहऱ्यावर तुम्हाला हसू नाही दिसणार. त्या अर्जुन सायलीचा हनीमून असा स्पॉईल करते ना, तुम्ही बघतच राहा. तर साक्षी म्हणते कामाला लाग, कारण आपल्याला अर्जुनचा श्वास बंद करायचा आहे त्या चैतन्याचे नाक दाबून. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये असताना अस्मिता तिथे येते आणि म्हणते की सायली, तू आता हनीमूनला जाणार, तुझी मज्जा आहे बाबा. अस्मिता म्हणते की हनीमूनला एन्जॉय करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं माहिती का तुला. अस्मिता म्हणते की तुझ्या नवऱ्याबरोबरच तू हनीमूनला जाते, मग एन्जॉय कर ना. मला माहीत आहे की घरामध्ये तुझ्यावर बंधन आहेत. अस्मिता म्हणते की अर्जुनला सुद्धा कामाचा व्याप असतो, पण तिथे गेल्यावर तो थोडासा रिलॅक्स होईल. अस्मिता म्हणते की माझा भाऊ खूप रोमॅन्टिक आहे बरं का. अस्मिता म्हणजे की तिथे थंडगार हवा असेल तेव्हा अर्जुन असा तुला मिठीत कवटाळून घेईन. अस्मिता म्हणते की त्या थंड हवेमुळे मला वाटतं तुम्ही रूमच्या बाहेरच नाही पडणार. अस्मिता म्हणते की आणि एक कर, तू खूप शॉर्ट मॉडर्न कपडे घेऊन जा बरं का, आणि ते हनीमूनला जाताच तिथे घाल. सायली म्हणते की मला खूप कामं आहेत, मी आलेच. तर अस्मिता हात धरून सायलीला बसवते आणि म्हणते की अगं कामं काय होतच राहतील. अस्मिता म्हणते की अगं हनीमूनला गेल्यानंतर तिथे दारूसुद्धा पितात आणि अर्जुन जर दारू पिला तर त्याचा मग स्वतःवरचा ताबा सुटेल आणि मग तो काय करेल काय माहिती. तू त्याच्यावर रागावू नकोस बरं का. तो इकडे कुठे दारू घेतो का नाही ना, मग तिथे दारू पेला तर काय फरक पडणार आहे. आणि नवरा बायकोमधल्या होणाऱ्या गोष्टी ह्या त्यांच्या दोघांमध्येच राहतात, मग त्या हनीमूनमध्ये कशा बाहेर येतील. अस्मिता म्हणते की सायली, तू तिथे गेल्यानंतर फक्त तू आणि अर्जुनच असणार आहे आणि मग ते रोमॅन्टिक वातावरण. तर सायली बाहेर जाते. तर अस्मिता म्हणते की आता बघ अर्जुन आणि सायलीचा खोटेपणा या हनीमूनमध्ये बाहेरच येणार. तर आता इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना अर्जुन सायलीसाठी शॉपिंग करून येतो आणि म्हणतो की बायको बघ, मी तुझ्यासाठी खूप सारं शॉपिंग करून आलो, चल तुला रूममध्ये दाखवतो. तर सायली बाजूला होत म्हणते की मी रूममध्ये नाही येणार. तर लगेच अस्मिता अर्जुनने आणलेला तो शॉर्ट गाऊन आता सायलीला दाखवते आणि म्हणते की बघ हा गाऊन तुला किती सूट होईल आणि हा रंगसुद्धा. तर लगेच सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. तर लगेचच अर्जुन आणि सायली बॅग भरू लागतात. तर मध्ये एक बॉक्स ठेवत सायली म्हणते की आता ही जागा तुमची आणि इकडची जागा माझी, तुमची बॅग तुम्ही भरा आणि माझी मी भरते. तर अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर आता अर्जुन आणि सायली हनीमूनमध्ये कसा एन्जॉय करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब